कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। माझे कोकणने वेळोवेळी लोटे MIDC मधून सोडल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यासंदर्भात बातम्या प्रसारित केल्या होत्या। त्यानंतर स्वतः खासदार सुनील तटकरे यांनी याची दखल घेत हे केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। आणि आज विधानसभा अधिवेशनात स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी देखील हाच प्रश्न लावून धरत संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आपल्याला आठवत असेल की प्रत्येक अधिवेशनमध्ये या लोटे MIDCच्या संदर्भामध्ये, याच्या प्रदूषणासंदर्भामध्ये, यांच्या अनियमित कामाचा हा प्रत्येक वेळी मंत्री महोदया प्रश्न आपण इथे उपस्थितच करतो। मागच्या वेळेला देखील आपण अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता। तर आपण सांगितलं होतं की आपण एक वेळा संधी देऊ, दुसऱ्या वेळेला त्यांच्यावर कठोर कारवाई करू। काय झाले, एक कोकणमध्ये संपूर्णपणे नैसर्गिक संपदा आहे, जैवविविधता अनेक प्रकारची आहे आणि तिथे केमिकल झोन आहे। आमचा विरोध नाही, शेवटी लोकांना रोजगार कुठून मिळणार? सातत्याने काही गोष्टींना विरोध केला तर रोजगार कुठून उपलब्ध होणार? आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच विरोध केला नाही। या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो, मी कधीच विरोधात मोर्चा नाही, कोणाला विरोध नाही। पण मंत्री महोदया, सातत्याने इथं असं होतंय की हे प्रदूषित पाणी सोडलं जातंय। आज इथं आपल्याला असं सांगितलं गेलं की 2 नंबरच्या प्रश्नामध्ये हे खरं नाही। माझा प्रश्न काय आहे की या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रदूषित हे उतरल्यामुळं तिथं उतरलं काय आपण कबूल केलं, पाणी दूषित झालं काय तर नाही सांगितलं, हे आपल्याला अधिकाऱ्यांनी माहिती दिली। ज्या गावामध्ये उतरलं त्या गावामध्ये खेड शहराला पोहोचवणारं पाणी किंवा पुरवणारं पाणी जे बोरज गाव आहे त्याचं धरण आहे मॅडम, मंत्री महोदया, धरण आहे त्या ठिकाणी। आणि म्हणून हे पाणी किंवा हे केमिकल पर्क्युलेट होऊन त्या धरणामध्ये गेलं, हे माझ्या डोळ्याने मी स्वतःहून बघितलं। 5 वर्षापूर्वी भर उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने हे केमिकल सोडलं, आम्हाला संपूर्ण धरण खाली करावं लागलं आणि लोकांना पाणी त्या सीझनला टँकरने द्यावं लागलं। हीच कंपनी, ही जी रिव्हरसाइड कंपनी, हिने 3 वर्षापूर्वी गुहागर तालुक्यामध्ये पाबरे गावामध्ये अशाच पद्धतीने हे केमिकल नेऊन उतरलं, तिथलं पाणी दूषित झालं 3 वर्षापूर्वी हीच कंपनी। आणि म्हणून आपल्याला जे अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती खरी न मानता मी सांगतो सभागृहाचा सदस्य म्हणून की हे पाणी दूषित झालेलं आहे। या संदर्भामध्ये आता पाऊस आहे म्हणून त्याचा काही फार परिणाम होणार नाही, पण दूषित झालेलं आहे। आणि म्हणून ही वारंवार कंपनी अशा पद्धतीनं जे केमिकल टाकते त्याच्यावर आपण कारवाई करणार का, कायमचं बंद करून? कारण आपण त्यांचं काय करतो, डिपॉझिट फॉरफिट करतो, त्यांनी काहीच होत नाही। ते 5,000 10,000 रुपये फक्त डिपॉझिट असतं, ते पुन्हा भरतात आणि विषय संपवून टाकतात। आणि म्हणून याच्यावर कायमचा आळा बसेल अशा दृष्टीने आपण कठोर कारवाई कराल का? एक, आणि आता पावसाळा आहे, यंदा सुरुवातीला पाऊस पडला, अजून आता कोकणामध्ये पाऊस पडायचा आहे। पाऊस पडला की त्या CETP मधून एवढं पाणी खाली खाडीमध्ये सोडतात, प्रचंड प्रमाणामध्ये मासे मरतात। आपण ते पाणी सुटून त्या ठिकाणी अशा पद्धतीने मासे मरणार नाहीत याची सुद्धा काळजी कराल का? आणि एक मी पत्र आपल्याला देणार आहे, खात्री झाली तर काही कंपन्यांवर आपण कारवाई कराल का? खासदार सुनील तटकरे यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर देखील त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत पुन्हा आज पावसाचा फायदा घेत MIDC मधून केमिकलयुक्त पाणी सोडल्याचं पाहायला मिळालं। सभागृहात प्रश्न उपस्थित करून खासदारांनी सूचना करून देखील परिस्थिती जैसे थेच असल्यानं या कंपन्यांना भीती राहिली नसून या मुजोर कंपन्यांवर कोणाचा वरदहस्त आहे का असा सवाल विचारला जात असून या कंपन्यांवर काय कारवाई होणार हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील नद्यांमध्ये अनधिकृतपणे रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्या आणि टँकर माफियांचा गंभीर मुद्दा आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात मांडलाय। काही आमच्याकडच्या कंपन्या आहेत, त्यांना टँकरने हे डिस्पोजल केलं जातं। हे टँकर आपल्या गावातील जिथे कुठेही रात्री अपरात्री येतात आणि नद्यांमध्ये, विहिरीमध्ये, जिथून कुठून वाहून जायच्या ठिकाणी केलं जातं। ही तक्रार सॅफिस्ट कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले टँकरवाले आहेत ते सातत्याने करतात। कामत्यामध्ये भास्कर शेठच्या गावातल्या मतदारसंघामध्ये परवा 6 टँकर त्यांनी सोडले होते। त्याचबरोबरीने असा मागच्या वेळी प्रश्न भास्कर शेठ जाधवनी विचारला होता आणि त्यावेळी आपण असं उत्तर दिलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये केतकी असेल, करबवणं असेल, मालदोली असेल, भिलं असेल, इथले जे स्थानिक छोटे छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची मासेमारी हा छोटा व्यवसाय, तिथला रापण टाकून ते मासे पकडतात।
हे पूर्ण पाणी त्या नदी खाडीपात्रात गेल्यामुळे पूर्णपणे मच्छीमारीचा धंदा आमचा बंद होतो. आणि अशा वेळी आपण सांगितलं होतं की ह्या कंपन्यांकडून त्यांना काहीतरी मोबदला देण्याबाबतचा विचार आणि धोरण आम्ही निश्चित करू. तर त्या पद्धतीने काहीतरी धोरण आपण करून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं भूमिका घेणार आहात का? आणि ह्या संबंधी एखादी मीटिंग जर आपल्या दालनात लावलीत तर हे जे काही प्रश्न आहेत आम्हाला तिथं विस्तृतपणे मांडता येतील. तर आपण कारवाई करणार काय असं?